नमस्कार मित्रांनो. तर आता आपल्या दुकानातलं काम चालू झालं आहे आणि त्यामुळे आता आपल्याला जरा लवकर उठून इकडे तिकडे बघून पटकन दुकानात जायची गडबड असते. मग काय रोजच्यासारखं आपली गाडी पासून घेतली आणि आईला सोडायचं ते ठिकाणी. मग म्हणलं आईला घेऊन जावं. काय गाडी जरा चकाचक पासून घेतली आणि मग आपल्या कामाला भिडावं म्हणलं. मग इकडे तिकडे करत गाडी कशी तरी पासून काढली. चावी आणा, चावी राहिली. गाडी काय उचलून न्यायचं का काय मग तिकडे? अगं चावी आणायच गेलतो तेवढ्यात म्हणलं गाडी पुसून घ्यावी म्हणलं. अगं तिथं आहे की चावी. हाय हाय अगं किशात आहे माझी. थांब. चावी आणा गेलतो माझ्या लक्षात नाही. आमची म्हणून आपल्या सकाळच्या उन्हाला पडली होती. मग म्हणलं जरा ते टाईमपास करावं आणि तिला टाटा बाय बाय करून निघावं. दुकानात आलेलं पहिलं काम आपल्याला करावं लागते, कारण खूप धुरळा उडतं आहे. त्यामुळे म्हणलं चकाचक पाणी मारून घ्यावं 4-5 बदल्या, कारण आता ट्रॅक्टरचा सीझन चालू झाला आहे. सारखं गाड्या जाणे येण्यामुळे धुरळा उडतं आहे आणि दुकानात जाते आणि बाग कपडे घालते. मग म्हणलं मस्त मध्ये पाणी मारून घ्यावं आणि वातावरण बी फ्रेश होते जरा. आमच्या देवांशी झाडाला पाणी घालायची पद्धत जरा वेगळीच आहे, पण त्याने खूप भारी झाडं जपली ती ना. अधिक ड्रायव्हर असला की असलं ओव्हरलोड बघायला मिळतं बा आपल्याला. लई डेंजर खेपा बसल्या की आम्हाला द्या वाटत होतं इथं घ्यायला बघून. आपल्याला मग सगळं काम झालं, जायचं दरवाजा बसवायला. काय दरवाजा बसवायचं मग दरवाजा काटा घेऊन जावं म्हणजे दरवाजा पोच केलं तर गाडीतच. मग काय आमच्या दिलपामाचा काटा घेतला आणि निघालो मधल्या वाट्याने खडबड करत. काटा बी चांगला होता त्यामुळे काय अडचण नव्हती. पुढं ठेवून न्यायला आपल्याला आणि काय मग चालू केलं काम. दरवाजा वावर कसा बसला इथं मोक्यामध्ये. कार्यक्रम मोक्या असतो आपल्याला. काम चांगलं केलं तर गिऱ्हाईक येणार आहे. आणि म्हणलं जरा लाईट गेली तर म्हणलं जरा बघा मग मस्त निसर्ग कसा बसत वाटतोय. शेतकऱ्याचं घर कसं रानात कसलं भारी वाटतंय बघा. काय तर टाइमपास आमचं नामदेवराव आहे. टाइमपास करायचा. आणि मग काय सगळं झालं. त्यांना म्हणलं जरा डाव्या हातानं तुम्ही मारून घ्या. त्यांचा डाव करीत त्यामुळे ते मोक्यामध्ये खेळ मारतील. आपल्याला काय डाव्या हातानं मारायचं नाही. त्यांना जमते ओकेमध्ये. मग काय गवंडी पण होती इकडं. त्यांचं बी कामकाज चालूच आहे त्यामुळे मला जरा बघून घ्यावं ते कसं काय झालं आहे. मग काय सगळं कामकाज झालं. आपण यायलो घरी. मग मधल्या वाट्यानं बघितलं ही पावसाचं पाणी अजून साठलेलं आहे. त्यात आमचं हे कुत्रं काय करत होतं काय माहिती. पवा शिकत होतं का पवा शिकवत होतो काय कळत नव्हतं मला. मग मला जरा झूम करून बघावं तर आतमध्ये काय तर शिकार करत होतं. तिथे या मागं लागलं होतं. मग त्याचा दोस्त आला. मग ती गेलं माघारी. ती म्हणा असेल चल बाबा काय का लागला येडणी करायला. हे आमचा वडा जे सगळ्या गावाचं पाणी इथं वळावून बसतं. ट्रॅक्टरवाली काही डोळ्याचं मात्र केल्याशिवाय म्हणलं हे डिझेल खेपा वाटून तारा तर वडली. डोळ्याचं पाक वाटवं झाले तर हे रस्ता करून पण असं झालं की तसं काही 4-5 वर जरा केलाच नाही काही. लई डेंजर रस्ता झाला. मागल्या महिन्यात तरी केला पण बघा. हिरवळ्यातलं कवळ ऊन होतं त्यामुळे मस्त वाटतं. कारण संध्याकाळी बसली काय आपल्याला कटरवली घेऊन जायचं होतं. कटरवली घेऊन यायचं दाता आपल्याकडे फोन लागलं कोणाला. मग काय मग आपल्या एका सहकारी मित्राचं सारा यंत्र आलं होतं. ती जरा खराब झाली. ती मग म्हणलं जरा चकाचक करून द्यावा म्हणजे ऊस लागणीचा सीझन चालू आहे. कामं एकदम मोक्कीमध्ये व्हायला पाहिजे. आपल्यामुळे त्यांना त्रास नाही झाला पाहिजे. मग काय एकदम मोक्कीमध्ये कामकाज करून दिलं आणि मग काय शेतकऱ्याची कामं एकदम मोक्कीमध्ये केलं तर शेती भेटणार आणि आपल्याला बी त्याचा फायदा होणार आणि 4 पैसे बी आपल्याला जास्त मिळतात. मग हे आमच्या शेजारी ही वस्तू काय हे तर तुम्हाला नक्की तर मित्रांनो कसं वाटलं एवढं नक्की सांगा आणि लाईक फॉलो शेअर करा.